बाजू लावतेवेळी कोणती काळजी घेणे. हे मार्जिन आहे म्हणजे हाताची फिटिंग, हा समोरचा भाग आहे म्हणून ह्या ठिकाणी सुद्धा थोडा मार्क करून घेणे आणि मग सेंटरला सुद्धा मार्क करून घेणे. हे ब्लाऊजची बॅक बाजू आहे जे मागील भाग. हात लावतेवेळी आपण हाताला बाजूसुद्धा अशी म्हणू शकतो आपण. हा समोरची बाजू आहे आणि ही मागील बाजू आहे. मग ह्या ठिकाणी हीच बाजू मागं यायला पाहिजे ह्याची आपण काळजी घ्यायची आहे. थोडासा लावून आपण कन्फर्म करून घेणे हे सुद्धा जरुरीचे आहे. जेव्हा मशीनमध्ये घेते त्यावेळी सुरुवात थोडं टॅग करणे जरुरी आहे. जेव्हा आपण शिवायला स्टार्ट करते त्यावेळी जी बाजूचा जो कापड आहे तो थोडा ताणून थोडा ओढून लावायचा. पण ब्लाऊजचा जो कापड आहे तो बिलकुल ओढायचा नाही, त्याच्यापासून बगल मोठी व्हायला बघते. म्हणून आपण हाताचा कापड ओढून लावणे जरुरी आहे. नंतर हा जो हाताचा सेंटर आहे आणि आपला शोल्डर हे दोन्ही पॉईंट एका ठिकाणी यायला पाहिजे ह्याची पण आपण काळजी घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर समोरची बगल गोल जास्त असते आणि तीसुद्धा पण आपण ओढायची नाही, त्याच्यापासून आपला बगलेचा शेप खराब होतो आहे. आपला हात जो आहे, हाताचा जो कापड आहे, हाताचा जो शेप आहे तोच थोडा ताणून आपण शेवटपर्यंत घेऊन जायचा प्रयत्न केला पाहिजे. तर या ठिकाणी आपला हात लास्टपर्यंत जोडून झालेला आहे. तर परत एकदा स्टिच घालणे जरुरी आहे. 2दा स्टिच आपण कंपल्सरी हात लावतेवेळी घातलीच पाहिजे. कधीही बाजू लावतेवेळी बाजू ओढून लावणे जरुरी आहे, पण ब्लाऊजचे कापड जे गोल बगल होते, बगलचा जो शेप असतो तो कधीही आपण ताणायचा नाही, त्याच्यापासून बगलेचे शेप बिघडतात. अशा पद्धतीने आपण हात समोर मागं सर्व आपण कन्फर्म करून थोडासा हाताची बाजू ओढून बगलेचा शेप न बिघडता आपण अशा पद्धतीनं हात लावला पाहिजे. समोरची बाजू आहे ह्या ठिकाणी लावून झालेलं आहे. बाजू कशी लावणे तुम्हाला याच्यामध्ये मी व्यवस्थित दाखवले. जे नवीन शिकतात त्यांच्यासाठी हे फार जरुरी आहे. धन्यवाद.